पुण्यातील एका घरात बाहेरून कुणीतरी दरवाजा ठोकावतं. घरातली स्त्री दरवाजा उघडायला जाते आणि समोर असतो तिच्या जुन्या आयुष्यातील प्रियकर. नमस्कार, मी मराठी कवी विशाल पवार स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तो फक्त जाताना इतकंच म्हणतो की उद्या तुम्हाला शनिवार वाड्याच्या मुख्य दरवाजाच्या पायरीवर भेटायला ये, नाहीतर 2 वाजता मी तुझ्या घरी येऊन जाईल. इथूनच कादंबरीला सुरुवात होते आणि तो संपूर्ण दिवस कथेतली नायिका तिच्या जुन्या आयुष्याच्या फ्लॅशबॅकमध्ये जाते. नवरा कामावरून आल्यावर सुद्धा मध्यरात्रीपर्यंत ती हाच विचार करत बसते आणि पहाटे तिच्या या सगळ्या विचारांचा स्फोट होऊन जातो. जुन्या आयुष्यातील प्रियकर अचानक समोर आल्यामुळे ती हादरून जाते. रात्रभर अगदी पिशाच्यासारखी झपाटून निघते. तिचं संपूर्ण भूतकाळातलं आयुष्य तिच्या नजरेसमोर चक्क उभं राहतं. प्रियकराची धास्ती आणि नवऱ्याची कठोरता या दोन्हीमध्ये सुद्धा ती कुठेच नसते. या संपूर्ण रात्रभर तिच्या जुन्या आठवणीच्या कोलाहलात ती मुळूमुळू रडून घालतं आणि भल्या पहाटे या सगळ्या वेदनेचा भयंकर स्फोट होऊन जातो. राजन खान लिखित आणि अक्षर मानव प्रकाशित चिमुटभर रुढीबाज आवाळ ही कादंबरी नक्की वाचण्यासारखी. ही कादंबरी राजन खान यांनी त्यांच्या त्याच नायिकेला समर्पित केलेली आहे. ते म्हणतात की ती नायिका आपल्या सतत आसपास असते. अर्थात स्त्रीच्या जाणीवेचा एक सखोल अभ्यास तुम्हाला ही कादंबरी वाचताना नक्की जाणवेल. तर मित्रांनो, नक्की वाचा चिमुटभर रुढीबाज आभाळ. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.